मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं आणि दोन्ही सलामीचे फलंदाज थळेपडा संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज यांना विनंती आहे की आपण सुद्धा लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यावा आणि सामन्याला सुरुवात करावी। आणि मित्रांनो, आपण पाहिलं आता आपल्याकडे आपलं लक्ष मॅच कडे आणि आपले कान मात्र इंटरव्ह्यू कडे होते। सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके नेते महेंद्र शेठ दळवी यांचा इंटरव्ह्यू पाहिला, त्यांची चर्चा पाहिली आणि बऱ्याचशा गोष्टी या आपल्या समोर आलेल्या आहेत। परंतु नेहमीप्रमाणे मग क्रिकेट असेल, कबड्डी असेल, बैलगाडा शर्यत असेल किंवा कुस्ती असेल किंवा बँड पथक असेल, या सर्व स्पर्धा ज्या असतात त्या स्पर्धेला ते नेहमीच सरळ हस्ते मदत करत असतात। आणि यावेळेस या स्पर्धेसाठी सन्माननीय आपले सर्वांचे लाडके आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून तब्बल 25,000 रुपयाची देणगी आलेली आहे। मी मंडळाच्या वतीने त्यांचे शतशः आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय आणि अशाच प्रकारचं त्यांचं प्रेम राहील अशी आशा करतोय। आणि या दरम्यान व्यासपीठावरती समवडके विद्यालयाचे टीचर सन्माननीय वाघमारे साहेब इथे उपस्थित आहेत। मी सन्माननीय वाघमारे सरांचं इथे स्वागत करण्याची विनंती करणार आहे। या मंडळाची त्रिसूत्री जी आहे अर्थात त्यामधील एक महत्त्वपूर्ण सदस्य आणि एक लेजेंडरी क्रिकेटपटू चंद्रकांत भोईर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय वाघमारे सरांचं इथे स्वागत केलं जात आहे आणि त्यांचे आभार सुद्धा व्यक्त केले जात आहेत। धन्यवाद वाघमारे सर, कारण टीचर फार महत्त्वाचा असतो, कारण टीचर जसा असेल तसा विद्यार्थी घडतो आणि मी चांगलंच ओळखतो वाघमारे सरांना की कारण माझ्याच साधारणतः वया गटातील असतील। अगदी चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचा सुंदर स्वभाव। धन्यवाद वाघमारे साहेब। आणि याच दरम्यान सन्माननीय गणेश भोईर सरांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत। हे सुद्धा एक टीचर आहेत, सारळ हायस्कूल या हायस्कूलवरती मुलांना प्रशिक्षित करत असतात आणि या पुढील भविष्यातील पुढी घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं जे करत आहे ते सन्माननीय भोईर सर यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करणार आहोत। धन्यवाद सर, अशाच प्रकारचं प्रेम राहू। आणि त्यांनी आपल्याला इथे सरळ हस्ते खूप मदत सुद्धा केलेली आहे, त्यांनी आम्हाला इथे गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये मदत केलेली आहे। हे टी शर्ट्स फार महत्वाचे असतात कारण आणि आमचे ग्रामस्थ सन्माननीय जनार्दन पेडवी यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत। मी सन्माननीय पेडवी साहेबांना सुद्धा जनार्दन थळे दादांना विनंती असेल, दादा या आपण। इथे थळे दादांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे। धन्यवाद दादा, असेच आपले आशीर्वाद राहू दे आमच्यावरती। आपले सर्व सिनियर्स जे आहेत, मग टीचर असतील किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असतील, त्या सर्वांचे आशीर्वाद घेणं, त्यांच्या शुभेच्छा आपल्या समवेत असणं फार गरजेचं आहे। मित्रांनो, सामना सुरू झालाय, आता मात्र आपण चंद्रकांत वळूया सामन्याकडे। चलिए दोस्तों, मैच इज ऑन। अभी यहाँ पे हमारे टीचर्स का सम्मान किया है, तो टीचर्स के लिए मैं जरूर यहाँ पे बताना चाहूंगा, दिलों में आग पैदा करते हैं, दिलों में आग पैदा करते हैं, अनूठा विश्वास पैदा करते हैं। शिक्षक की तो बात कुछ और होते दोस्तों, ये तो पत्थरों में भी घास पैदा करता है। शिक्षक बहुत अहम है, जैसे शिक्षक वैसे विद्यार्थी।
जी अखबार है सर, बराबर है। तो इस बीच 4 गेंदें हो चुकी है, पहले 3 गेंदों में 3 चौके लगा चुके हैं, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कमाल की शुरुआत, बहुत ही बढ़िया शुरुआत। जी हां, इस मतलब आवाज तो जरूर आई मगर बल्ला नीचे जमीन पर लगा था, शायद खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, और इसी के साथ लगातार 2 गेंदें बिंदी। पहले 3 चौके के बाद अच्छी वापसी यहां पे अमित की, 2 बिंदी गेंदें आने के बाद अब बल्लेबाजों को कुछ अलग और हटके सोचना पड़ेगा। आहा हा हा, सोचा है जरूर मगर क्या वहां पे पकड़े जाएंगे, मगर लाजवाब यहां पे फील्डिंग का प्रदर्शन, जबरदस्त। एक ऊंची छलांग लगाई थी, राहुल पेडनेकर वहां पे मौजूद थे, जहां पे 6 रन मिलने की संभावना थी वहां पे मात्र 1 ही रन यहां पे मिला। 5 रन अपने टीम के लिए सेव किए। पहली नजर में ऐसा लग रहा था कि कैच होगा, मगर उसके बाद देखा कि वो गेंद सीमा रेखा के बाहर जा रही है, मगर ऊंची छलांग लगाई थी राहुल ने। लास्ट मैच के हीरो जिन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, 3 छक्के लगाकर अपनी टीम को एक आसान जीत दिलाई थी और मैन ऑफ द मैच के हकदार रहे थे, वही राहुल। यहां पे उन्होंने 5 रन सेव किए हैं गोंदलपाड़ा टीम की जानिब से। बहुत ही देखिए ये डेडिकेशन, मैं अक्सर इन 3 बातों का जिक्र करता हूं। आपके पास डेडिकेशन होना चाहिए, आपके पास डिसिप्लिन होना चाहिए और आपके पास डिटर्मिनेशन होना चाहिए। तो आप अर्थात आपके पास जज्बात अगर होंगे आपकी टीम के लिए, आपकी टीम को किसी भी हालत में जीत दिलानी है और मेरा पूरा की पूरा 100% योगदान मैं दूंगा, पूरा एफर्ट में लगा दूंगा, तो दोस्तों आपको हराना बहुत मुश्किल है। क्योंकि आप सभी जानते हैं कि एक टीम ऐसी है जो टीम बनाई थी, जैसे महेंद्र सिंह धोनी ने अपनी टीम बनाई, सौरभ गांगुली ने एक टीम बनाई, मगर टेनिस क्रिकेट के विश्व की अगर मैं बात करूंगा तो पराग शेळके ने एक टीम बनाई थी, सोली स्पोर्ट्स नौगांव। आप सभी मुझसे एग्री होंगे, सहमत होंगे कि किस तरह से छोटे छोटे बच्चों से उन्होंने अपना पोटेंशियल निकाला था और कैसे कैसे बड़े बड़े टीमों को वो हरा देती थी। तो यहाँ पे ये जज्बा, चारों जब एक मुट्ठी होती है, यानी 5 उंगलियां जब मिलती है तो मुट्ठी होती है, वैसे ही 11 खिलाड़ियों को आपस में मिलना होगा, उनके दिल मिलने होंगे और उनके विचार मिलने होंगे और आंखों आंखों में जो इशारा होता है वो समझना बेहद जरूरी होता है। पहले ओवर की समाप्ति, 13 रन स्कोर कार्ड पर। इस बीच नए गेंदबाज आए हैं सूरज, गोंदलपाड़ा टीम की जानिब से सूरज अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। ऋतिक ने अब तक 3 चौकों की सहायता से अपनी टीम के लिए 13 रन जोड़े हैं। स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज ऋतिक, जी हां, इस मरतबा गेंद ऑफ स्टंप के बाहर पिच हुई और वहां से थोड़ी सी कांटा बदलती हुई बाहर की तरफ निकली, उसे फॉलो किया था और स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं है। बिंदी गेंद, सूरज बहुत ही अच्छी गेंदबाजी की शुरुआत करते हुए, जी हां, इस मरतबा बहुत ज्यादा ऑफ स्टंप के बाहर ललचाने के प्रयास में चूक गए और वाइड लाइन के तकरीबन 1.5 लाइन के भी बाहर ये इस गेंद ने टप्पा खाया था और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले सत्र का खेल यहां पे जारी है। जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर स्क्वायर लेग और फाइन लेग की दिशा में खेलने का प्रयास था, मगर सूरज की मैं सराहना करना चाहूंगा, काबिले तारीफ यहां पे गेंदबाजी की है सूरज ने अब तक, क्योंकि जिस बल्लेबाज ने पहले 3 गेंदों में 3 चौकों से शुरुआत की, उस बल्लेबाज को यहां पे अब तक रोक के रखा है, थामे रखा है, उनके बल्ले को लगाम लगाया है। नहीं, इस तरह की शायद गेंदबाजी नहीं कर सकते। हाँ देखिए, सहमत है अंपायर जी भी, अंपायर जी ने अपने हाथों को खड़ा किया है और वाइड का इशारा कर दिया। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन, 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। भुवनेश्वर कुमार का जर्सी नंबर और बल्लेबाज देखिए 45 नंबर की जर्सी पहने हुए रोहित शर्मा की। ओहो, फिर से एक बार पीछा तो किया है। कल आपने देखा होगा सर, एक मैच देख रहे थे T20 और किस तरह से स्पाइडरमैन की तरह बल्लेबाजी कर रहे थे ईशान किशन। जिस गेंद पर आउट हुए तकरीबन उन्होंने जंप लगाकर उस स्ट्रोक को खेला था। शायद कुछ उस तरह से ये खेलने की कोशिश, दूर, बॉडी से दूर, अवे फ्रॉम द बॉडी। जी हाँ, इस मरतबा बहुत ही अच्छा पिक किया है, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात और इसी वजह से 1 रन के अलावा कुछ भी नहीं मिलेगा। बहुत ही बढ़िया यहाँ पे फील्डिंग का प्रदर्शन। पूरी तैयारी के साथ गोंदलपाड़ा की टीम आई है, ऐसा प्रतीत होता हुआ मुझे।
देखिए दोनों मर्तबा ऐसा लग रहा अभी कि 4 रन हो सकते थे। उसके पहले राहुल पेडनेकर ने छक्का बचाया। अब जय हनुमान थरेपाड़ा के बल्लेबाजों को थोड़ा सा अलग सोचना होगा, हटके सोचना होगा, गैप ढूंढना होगा। अब अगर आप गैप ढूंढोगे तो जोर से भी अगर शॉट नहीं खेलोगे तब भी आपको 4 या 6 मिल सकते हैं, क्योंकि एक खुला हुआ मैदान है, बहुत सारी गैप है। आणि याच दरम्यान नांदईपाडा संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। नांदईपाडा संघाचे कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल, आपण या मैदानाच्या परिसरामध्ये कुठे असाल तर प्लीज लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा। सतेज को पहली ही मरतबा यहाँ पे खेलने का मौका। आहा, अच्छी गेंद, इस मरतबा चाइना मन था, बिल्कुल परख नहीं पाए थे। मुझे भी ऐसा लगा कि बाएं हाथ के गेंदबाज है और राउंड विकेट आए हैं, अर्थात बाएं हाथ के गेंदबाज के लिए ओवर द विकेट हुआ, मगर यहां से गेंद अंदर की तरफ आएगी, मगर गेंद तो बाहर की तरफ निकली। वेरी वेल डन। 16 रन, 16 रन हो चुके हैं। जी हाँ, इसमें तो एक हल्का सा अपील। ओहो हो, ये देखिए ओवर थ्रो के रूप में, जहां पे बिल्कुल रन लेने की बिल्कुल संभावना नहीं थी, वहां पे ये 1 रन मिला। एक रन बहुत ही कीमती होता है, बहुत ही मूल्यवान होता है। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 13 रन आए, थोड़ा सा महंगा ओवर जरूर है, मगर दूसरे ओवर में अपने साथी गेंदबाज को यहाँ पे उन्होंने कवर किया है और थोड़ा सा यहाँ पे संभाला दिया है। मात्र 4 रन मात्र खर्च किए हैं। बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही सूरज की। गोंदलपाड़ा गावदेवी बनाम जय हनुमान थरेपाड़ा ए, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है। 4 ओवर का ये मुकाबला होगा। जय हनुमान फकीरपाड़ा चषक 2023 का ये अंतिम दिन का ये शायद दूसरा मुकाबला जारी है, सेकंड राउंड का ये मुकाबला। दोनों भी टीमें बहुत ही तैयारी के साथ आई है, बहुत ही मेहनत कर रही है। हमारी टीम यहाँ पे जीतनी है क्योंकि ये एक प्रतिष्ठा है, क्योंकि जय हनुमान फकीरपाड़ा चषक जो भी जीतेगा या कम से कम टॉप 4 में प्रवेश करेगा, उसकी चर्चा तो होगी, पूरे तहसील में इसकी चर्चा होगी। व्हाट्सएप, इंस्टाग्राम, यूट्यूब पर हम अक्सर इसे देखा जाएगा, क्योंकि देखिए क्या लाजवाब यहाँ पे आयोजन है। इतना खूबसूरत आयोजन बहुत कम देखने को मिलता है। और इस बीच तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं गावदेवी गोंदलपाड़ा की जानिब से। राजेंद्र अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। सतेश ने अब तक अपना खाता नहीं खोला, नहीं ना? जी हाँ, 1 रन बना चुके हैं, ओवर थ्रो के रूप में शायद वो मिला था। जी हाँ, इस मरतबा हवा में जरूर खेला है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात। बहुत ही बढ़िया फील्डिंग फिर से एक बार, और सतेज को 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और हम सभी का फेवरेट क्रिकेटर, पूरे भारत में अगर वोटिंग किया जाए तो करोड़ों वोट मिलेंगे, ऐसा विराट कोहली का यह 18 नंबर जर्सी नंबर 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कमाल का वो खिलाड़ी है, कमाल की फिटनेस, और उनका बर्ताव भी बहुत ही अच्छी तरीके से रहता है, नेचर बहुत ही शानदार है। और हमारे अब अली बाकर भी हो चुके हैं 18 रन स्कोर कार्ड पर। और ऋतिक, जिनके बल्ले से 3 चौके हमें देखने को मिले हैं, वो है स्ट्राइकिंग एंड पर। 14 रन बनाकर खेल रहे हैं। इस मरतबा कुछ अलग करने की कोशिश कर रहे थे, बल्लेबाज ने थोड़ा सा उन्हें चेताया, मगर ऑप्शन के बहुत ही बाहर जाने वाली गेंद वाइड करार दिया है। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन, 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही अच्छी धूप, यहाँ पे खिली हुई धूप है और आकाश पूरी तरीके से साफ है। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश में चूक गए थे। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, मगर यह तकदीर वाले रहे कि शॉट फाइन ने खाली था और इसी वजह से 1 रन यहां पे मिला और सैक्रिफाइस करना पड़ा सतेज को अपने विकेट का। यह पहला झटका लगता हुआ।
देखिए क्या लाजवाब शुरुआत हुई थी। तब ऐसा लग रहा था कि 4 ओवर में कम से कम 50-55 रन बनेंगे, मगर क्रिकेट कितना अनोखा खेल है, बहुत ही अनप्रेडिक्टेबल खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। ये फिर से एक बार हमारे सामने उजागर होता हुआ, क्योंकि पहले 3 गेंदों में 3 चौकों से शुरुआत की थी ऋतिक ने, मगर अब यहाँ पे लड़खड़ाती हुई पारी नजर आ रही है। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ऋतिक ने अपने टीम के लिए 13 रन बनाए, जिसमें 3 चौके शामिल थे। 15 रन बनाए, 13 गेंदों का सामना किया था, 3 चौके शामिल थे उसमें, मगर उसके बाद यहाँ पे गेंदबाजों ने पूरी तरीके से कमबैक किया है। बहुत ही बढ़िया सोच के साथ यहाँ पे गेंदबाजी की है राजेंद्र। जी हां, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद, बिल्कुल बख्शने के मूड में नहीं है। कमाल का ये स्ट्रोक था, लाजवाब पुल और गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, गगनचुंबी छक्का। बल्लेबाज है अविनाश। अविनाश ने अपने तेवर यहां पे दिखाए हैं और अपने जज्बात यहां पे सुस्पष्ट किए हैं कि मैं क्या कर सकता हूं और मैं क्या करना जानता हूं। बहुत ही अच्छी शुरुआत अविनाश की। ओहो हो, वाह वाह वाह, अविनाश क्या कहने। अविनाश के बैक टू बैक दूसरा छक्का, बहुत ही शानदार यहाँ पे स्वीप शॉट हमें देखने को मिला। अपने घुटने के बल गए थे और क्या मिडल किया था उस गेंद को। फिर से एक बार शानदार 6 रन। दोस्तों, जिंदगी हो या गाड़ी, जीतेगा वही जो टाइम पे गियर चेंज करता है। यहाँ पे गियर चेंज किया है अविनाश ने। मात्र 2 गेंदों का सामना किया है और रिंकू सिंह की तरह यहाँ पे बल्लेबाजी करते हुए हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक, इसी मानसिकता के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। जी हाँ, रनों की संख्या मैं बताना चाहूंगा, 33 रन, 33 रन ऑन स्कोर कार्ड। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 13 रन, दूसरे ओवर में 4 रन और तीसरे ओवर में 16 रन। कुल मिला के रनों की संख्या 33 रन। 11 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। अगर इसी औसत से रन बनेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर 44 यहाँ पे मुझे नजर आ रहा है। मगर ये भी मैं उसके बाद बताना चाहूंगा कि प्रोजेक्टेड स्कोर कुछ भी नहीं होता, क्योंकि कल देखिए सभी को ऐसा लग रहा था प्रोजेक्टेड स्कोर शायद 210, 205 या ज्यादा से ज्यादा 215 होगा, मगर अंतिम 3 या 4 ओवर में 70 रन जोड़े थे हमारी टीम ने। उसमें रिंकू सिंह ने 9 गेंदों में 31 रन जुटाए थे। लाजवाब पारी खेली थी। यशस्वी जायसवाल और रिंकू सिंह मानो 4 ओवर का मैच खेल रहे हैं। इस तरह से इसी आविर्भाव के साथ बल्लेबाजी कर रहे थे। और देखिए अब क्रिकेट कितना बदल रहा है। क्रिकेट पूरी तरीके से चेंज होता हुआ दिखाई दे रहा है। इस मरतबा नए गेंदबाज राहुल पेंढनेकर अपना निजी पहला ओवर लेके आए हैं, बाएं हाथ से ओवर द विकेट। स्ट्राइक एंड पर विनय। जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकलती हुई अंपायर जी ने वाइड का इशारा दिया है। 1 रन अतिरिक्त यहां पे मिलेगा। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कमाल का ये टूर्नामेंट, बहुत ही शानदार ये मैदान और बहुत ही खूबसूरत विकेट। जी हां, इस मरतबा देखिए अंपायर जी अंतिम क्षणों तक उस गेंद को देखते रहे, निहारते रहे। बहुत ही एक्सपीरियंस अंपायर्स, हमारे ऑफिशियल अंपायर, सही मायनों में उनकी तारीफ बनती है। ओहो हो, चाइनामन, आहा, ये भी कला है राहुल पेडनेकर में। मगर लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने फिर से एक बार वाइड करार दिया। बाय के रूप में 1 रन यहां पे मिलेगा। राहुल पेडनेकर ने अपना पेस कम कर लिया है और ज्यादा से ज्यादा गेंदों को घुमाने के प्रयास में है, मगर गेंद घूम रही है। कभी टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकाल रहे हैं, कभी टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आ रही है, मगर सही लंबाई और सही लाइन पर आपको गेंदबाजी करनी होगी। जिस तरीके से मोहम्मद शमी ने पूरे विश्व चषक में एक ही लाइन में सही लंबाई और सही दिशा से उन्होंने गेंदबाजी की, उसी अगर लाइन पर अगर गेंदबाजी करोगे, मेहनत करोगे और करते रहोगे तो आपको सफलता जरूर मिलेगी। और ये ध्यान रखना होगा राहुल को, क्योंकि अब तक उन्होंने 2 वाइड गेंदें कर चुके हैं।
36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। नहीं, फिर से एक बार यही सिलसिला जारी है। अंपायर जी की तरफ से फिर से एक बार वाइड का इशारा, थोड़े से विचलित जरूर है राहुल पेडनेकर कि करे तो क्या करे, गेंद उनकी ज्यादा घूम रही है, मगर 3 दंडियों में 3 लकड़ों में आपको गेंद रखनी होगी, थोड़ा सा रिस्क यहां पे उठाना होगा। ओ अंपायर जी का देखिए, इसे कहते हैं एक्सपीरियंस, इसे कहते हैं ध्यान, इसे कहते हैं कौवे की नजर। वाह वाह वाह, अंपायर जी के लिए तालियां होनी चाहिए। नो बॉल करार दिया, मुझे भी यहां से पता नहीं चला। क्या कमाल की अंपायरिंग, वाह राजेश जी और सतीश जी, आपने दिल जीत लिया है, बहुत ही बढ़िया। फिर से एक बार नो बॉल करार दिया है, मगर अब ये नो बॉल किस तरह का होगा ये तो अंपायर जी, हाँ अवैध एक्शन, यानी इस ओवर में बहुत सारे मुफ्त के रन मिले हैं जिसकी सख्त जरूरत थी जय हनुमान थलेपड़ा ए के लिए, क्योंकि 3 ओवर की समाप्ति के बाद 33 रन हो चुके थे और वहां पे ही लड़खड़ाती हुई नजर आ रही थी, मगर इस ओवर में अब तक ओवर कंप्लीट नहीं हुआ है, मगर एक ही गेंद हो चुकी है, मगर बहुत सारे रन उन्होंने खर्च किए हैं। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 38 में 5 जगह ना, एक गेंद में 5 रन खर्च किए हैं राहुल पेडनेकर ने। अब गाउदेवी गोंदलपाड़ा की जानिब से एक नए गेंदबाज को यहां पे दावत दी है, बेबी ओवर जिसे क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है। इस ओवर को वो कंप्लीट करेंगे। संस्कार, क्रिकेट के संस्कार इस खिलाड़ी के ऊपर, इस लड़के के ऊपर कितने हुए हैं ये तो अब आने वाला समय बताएगा, मगर बाएं हाथ के बल्लेबाज का जज्बा देखिए, उनकी मानसिकता देखिए। अविनाश की 2 छक्के लगा चुके हैं, मात्र 2 गेंदों का सामना करते हुए 600 के स्ट्राइक रेट से यहां पे बल्लेबाजी हो रही है। जी हां, अच्छी गेंद संस्कार की, इतने अच्छे आपके पास अगर गेंदबाज है तो आपने पहले गलती क्यों की, ये सवाल निशान जरूर होगा, क्योंकि ठिकाने पे गेंद थी और बल्लेबाज अविनाश ने उसे ढीले हाथों के साथ खेला था। नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, कारपेट के सहारे कारपेट को चाटती हुई गेंद शॉट मिड विकेट की दिशा में फील्ड हो, थ्रो हो, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन चुरा लिए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल यहां पे देखने को मिला। 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, फिर से एक बार चकमा दिया है, कहीं पे निगाह, कहीं पे निशाना, कहां पे खेलना चाहते थे, मिड विकेट की दिशा में, मगर गेंद गई है कवर की दिशा में और इसी के साथ अविनाश की पारी का अंत। हमारे डीजे मास्टर प्रणीत की भी मैं तारीफ करना चाहूंगा, पूरे दिन वो वहां पे खड़े होते हैं। सही मायनों में प्रणीत भी बहुत ही मेहनती इंसान है, मेहनती लड़के हैं और गानों का सिलेक्शन भी उनका बहुत ही बढ़िया रहता है। प्रेजेंस ऑफ माइंड, वक्त की नजाकत, और उसी के साथ हमारे साहिल के क्या कहने, हैंडसम बॉय साहिल, देखिए कितनी शांति के साथ, एकाग्रता के साथ पूरा ऑपरेटिंग सिस्टम हैंडल कर रहे हैं। और हमारे राज यहां पे ऑनलाइन स्कोरिंग कर रहे हैं। परेश पालकर साहब ऊपर मेन कैमरा पर बैठे हैं, बहुत बहुत धन्यवाद। ड्रीम्स क्रिकेट अलीबाग, जी हां, डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे चहलकदमी की, अपने कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद की पिच तक पहुंचे, उस गेंद को ढीले हाथों के साथ कवर की दिशा में ढकेला, मगर 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 41 रन। एक रन बनाना का वक्त नहीं है, यहां पे चौके और छक्कों का बेसब्री से इंतजार हो रहा है, मगर पूरा श्रेय संस्कार को चला जाता है। क्रिकेट के संस्कार इस खिलाड़ी के ऊपर बहुत ही जबरदस्त हुए हैं। ये सांप छलकता हुआ खंबा उखाड़ दिया, डंडों में गेंद, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर।
कहां पे है। राहुल देखिए, डंडों में मैंने कहा था गेंद रखनी है। ये संस्कार बता रहे हैं किस तरह की गेंदबाजी। इसीलिए दोस्तों कहा जाता है, कहावत है, कंगारू को देखकर अगर हाथी भी छलांग मारने लगेगा तो टांग तो टूटेगी। और इसीलिए राहुल पेडनेकर थोड़े से महंगे साबित हुए, मगर ये संस्कार बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे हैं। वाह, नहीं, फिर से एक बार लेग स्टंप उड़ाना चाहते थे, मगर इस मर्तबा लाइन एंड लेन से भटके हैं। वाइड का इशारा अंपायर जी का। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कुछ अंतिम गेंदें बाकी है, अंतिम ओवर यहां पे जारी है। जी हां, हमारे स्कोरर भोईर सर यहां पे बताते हुए मात्र एक गेंद आना बाकी। रनों की संख्या कुछ हद तक अच्छी मैं कहूंगा। जी हां, मुफ्त के रन नहीं देंगे आपकी मैंने तारीफ बहुत की है, मगर ये आप क्या कर रहे हैं, लगातार मुफ्त के 2 रन दे चुके हैं। लेग स्टंप उखाड़ने की कोशिश आप कर रहे हैं बार बार, मगर लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद वाइड करार दी जा रही है। ये 2 रन बहुत ही कीमती हो सकते हैं। संस्कार ये ध्यान रखना होगा, बेझिझक यहां पे गेंदबाजी करनी होगी। जय हनुमान थलेपाड़ा के टीम के कुछ खिलाड़ी बहुत ही तकदीर वाले भी रहे। जी हां, देखिए इस मर्तबा बहुत ही अच्छी गेंद, और ये रन आउट का विकेट भी मिलेगा, और उसी के साथ बिंदी गेंद भी अच्छा फिनिश किया। हालांकि 19-20 इस ओवर में हमें देखने को मिला। कभी अच्छे रहे संस्कार, कभी बल्लेबाजों को फायदा हुआ। राहुल ने खराब गेंदबाजी की और उसका फायदा हुआ, थलेपाड़ा को हुआ। और गिरते पड़ते अब 4 ओवर की समाप्ति तो हो चुकी है, और 43 रन, यानी जिसे कहा जाता है कि प्यार का सिंबॉलिक का आंकड़ा 43, लव यू आंकड़ों का अगर जिक्र करेंगे। याच दरम्यान इथे आपण टॉस करतोय। साहेबांचं नाव काय? रवींद्र जितेंद्र सन्माननीय रवींद्रजी मात्रे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला गेलाय, आणि नाणेफेकीचा कौल हा नांदईपाडा संघाच्या बाजूने लागलाय। दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील। आपण हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण त्यांच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आपण पाहतोय की इथे जिंकण्यासाठी आमचे भोईर सर आम्हाला सांगत असताना 44 धावांची गरज आहे। 44 टू विन इन 4 ओव्हर्स, म्हणजेच 11 धावांच्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत। जर इथे गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर 44 धावा बनवण्यासाठी गावदेवी कोंदरपाडा संघाला इथे नक्कीच मेहनत घ्यावी लागेल, खूप अथक प्रयत्न करावे लागतील, कारण इथे 44 धावा बनवणं इतकंही सोपं नाहीये। कारण आपण पाहतोय की इथे फलंदाजी चांगली होते, त्याचप्रमाणे गोलंदाजी करणाऱ्या संघाला किंवा गोलंदाजाला सुद्धा ही विकेट सपोर्ट करते। पाहूया काय होते या मैच। परंतु या मैच अर्थात आंखों देखा हाल सुनाने के लिए आपके सामने मैं फिर से एक बार पेश करना चाहूंगा हमारे मित्र और पुलिस में कार्यरत है वो ऐसे विकास साखरकर। धन्यवाद। धन्यवाद यासिन जी। जय हनुमान फकीरपाडा आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस। 43 रन्स झालेले आहेत आपल्या, आणि 44 रन्स रिक्वायर्ड। जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता आहे। कालच्या दिवसात आपण बघितलं होतं अतिशय जे सुपर 8 म्हणजे जे टॉपच्या टीम होत्या, 8 टीम आपल्या तालुक्यातील आपण ज्यांना नेहमी म्हणत असतो की टॉप टीमचं कोड सुपर 8चं कोड, त्यामध्ये अतिशय रंगतदार सामने झाले होते। हाशिवरे संघाने आपण बघितलं होतं पहिल्या 2 सामन्यांमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला होता। तर नंतर बघितलं आपण नवखार संघाने सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करत त्यांना थळ संघाने सुद्धा चांगली लढत दिली होती। लो स्कोरिंग मॅच होती, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता। अतिशय जबरदस्त खेळ बघायला मिळाला। त्यामध्ये अंतिम क्षणाला नवखार संघाने मात करत क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला होता। आणि त्या 2 संघांमधील जो कालचा पोस्टपोन झालेला जो सामना आहे अंधुक प्रकाशामुळे, तो आज खेळवण्यात येणार आहे। नक्कीच त्या मॅचला बघण्याची आणि त्यांना
ऐकण्याची कॉमेंटेटर्स तर्फे एक नामी संधी आहे प्रेक्षकांना. आज अतिशय चांगला सामना तो बघायला मिळेल. तो एक प्री फायनल अशा प्रकारचा तो सामना असणार आहे. घेऊन चलतो या सामन्यामध्ये. या मॅच नंतर तो मॅच आहे, म्हणजे मला बघून जायला लागेल ती मॅच सुद्धा पूर्ण. आपण चलतो या सामन्याकडे. 44 धावांचं लक्ष्य आहे. गावदेवी गोंदलपाडा संघासमोर सलामीची जोडी रितेश आणि राहुल. एक लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन अतिशय जबरदस्त फलंदाजी आपण बघितली राहुल कडून. पहिल्या चेंडूवर दांडी गुल, फलंदाज बाद. आपण बघितलं तर रितेश कडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु रितेशने पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण बघितलं चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला नाही. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही आणि उर्वरित काम चेंडूने केलं. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून निघून गेला. पहिला हादरा बसला तो रितेशच्या स्वरूपामध्ये गोंदलपाडा संघाला. आणि राहुल पेडणेकर बद्दल सांगायचं तर यंदाच्या मोसमामध्ये त्याने अतिशय चांगली कामगिरी केली होती. ती रायगड प्रीमियर लीग मध्ये MD वॉरियर्स मधून खेळताना अतिशय चांगली कामगिरीचं त्याने प्रदर्शन केलं होतं. त्याच्यामुळे आता नक्कीच तो एक प्रोफेशनल खेळाडू म्हणून या ठिकाणी ओळखला जाणार आहे. आणि आज त्याच्याकडून त्याच्या संघाला सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत. प्रेक्षक सुद्धा त्याचा खेळ बघण्यासाठी नक्कीच आतुरलेले असतील. 44 धावांचं लक्ष्य आहे. अतिशय चांगली कामगिरी परागची. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला. पुढचा चेंडू नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय अमित फालके. अतिशय चांगल्या प्रकारे खेळतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जातोय झणझणीत छणकणीत चौकार. मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता, खालच्या कडेला लागला होता, परंतु चेंडू जो स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे त्याला चकून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेपर्यंत पोहोचला कार्पेटच्या सहाय्याने. आणि एक पहिला चौकार गावदेवी गोंदलपाडा संघासाठी अर्जित करण्यात यश मिळवलेलं आहे. फलंदाज अमित फालके याने एक चौकार लगावला जातोय. चांगला या छोटेखानी मॅचेस मध्ये मर्यादित षटकांमध्ये स्ट्रोक कसाही असो धावा येणं महत्वाचं असते. तशा पद्धतीने आपण बघतो 4 धावा दाखल करावं लागलेल्या आहेत. पुढच्या चेंडूवर जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडूची वाट बघितली, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणाला त्याने आपल्या बोटांची जादू दाखवण्याचा प्रयत्न केला होता. हळुवार पद्धतीने चेंडू सोडला होता. अमितला लक्षात आलं नाही कशा पद्धतीने मारावा. चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि त्याच ठिकाणी थांबला. त्याच्यामुळे कोणतीही धाव होण्याची शक्यता मात्र संपुष्टात आलेली आहे. चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्या अपोजिट एंड कडून आमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर पिच डिलिव्हरी, जोरकस प्रहार. चेंडू स्लॉट मध्ये आला होता, पाठवलं त्याने सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ते क्षेत्र होतं त्या ठिकाणी अमितचं फक्त आपण खास अमितला त्याच्यासाठीच पाचारण केलेलं असावं बहुतेक कर्णधाराने वन डाऊनला. जो ऍव्हरेज आहे तो या पॉवर प्लेचा फायदा उचलत तो काढून टाकण्यासाठी त्याला उचललेला आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. अतिशय चांगली फलंदाजी. 3 चेंडूत 10 धावा काढल्यात. पुढच्या चेंडूवर मात्र फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे काही काळ, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. एम्प्टी प्लेस मध्ये पडतोय. बघता बघता 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. एक भरभक्कम शरीर यष्टी असलेला हा खेळाडू आपण बघतोय अमित फालके. अतिशय चांगली धुवाधार फलंदाजी करतोय. लेदर क्रिकेट मधील एक उत्कृष्ट खेळाडू गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातोय. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय. आज टेनिस क्रिकेटच्या मैदानात सुद्धा त्याची फलंदाजी नावारूपाला येते. 3-4 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. पहिल्या चेंडूवर विकेट्स गेल्यानंतर सुद्धा कोणतंही दडपण आपल्या संघावर येऊ दिलेलं नाहीये. तर 12 धावा त्याने तब्बल 4 चेंडूंचा सामना केल्यानंतर काढलेले आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक बघूया आणि या वेळेला क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
स्पर्धेसाठी ऍक्टिवाची चावी आहे मिळालेली आहे, कोणाची असेल त्याने इथे ओळख पटून घेऊन जायचं आहे. ऍक्टिवाची चावी सापडलेली आहे किल्ली या ठिकाणी. आपण बघतोय काल 3 दिवसांपासून अतिशय दिग्गज असे 4 कॉमेंटेटर्स आहेत. सर्वात जुने अनुभवी असे फाटक सर, त्यांचा गोडवा ऐकत ऐकत आम्ही मोठे लहानाचे मोठे झालेलो आहोत. त्यानंतर नवोदित आमच्या 4-5 वर्षापासून ज्यांना ऐकतोय आपण असे निनाद कदम, अतिशय चांगला कॉमेंटेटर, चांगला अभ्यासू कॉमेंटेटर म्हणून ज्याची ओळख आहे. त्यानंतर खास मुंबईवरून मोठ्या 2 स्पर्धांसाठी आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये जे नेहमी येत असतात, जे ग्लॅमरस बनवतात असे धनंजय कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत. जे स्पर्धेचा सोबत जो कॉमेंट्री सोबत जो संपूर्ण माहोल एक वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर ऐकवतात असे धनंजय कुलकर्णी. आणि सर्वांहून आमचे परम मित्र यासिन मर्चंट सर, ज्याने गेल्या गतवर्षीच बाहेर राज्यात सुद्धा संपूर्ण भारताचा दौरा केलेला, पश्चिम बंगालमध्ये जाऊन सुद्धा आपल्या अलिबागचं आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव त्यांनी रोशन केलं असे यासिन मर्चंट सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोजने आम्हाला सुद्धा आमंत्रित केलं होतं, परंतु व्यस्त कार्यक्रमातून थोड्या वेळासाठी का होईना परंतु आज या ठिकाणी उपस्थित राहिले. थँक्यू व्हेरी मच मनोज. आता आपण बघतो पुन्हा एकदा मैदानाकडे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 44 धावांचं लक्ष्य आहे. नवीन आलेला फलंदाज आपण बघतो रुपेश. राहुलला अद्यापही खेळण्याची संधी मिळाली नव्हती. गोलंदाजीसाठी निकेश. राहुल यावेळेला चेंडू थोडा ऑफस्टमच्या बाहेर होता. चेंडू ऑफस्टमवरून ऑन साइडला आणण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात धोका पत्करला होता फलंदाजांनी, परंतु सहजरित्या रुपेशचं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, त्यालाच तेवढीच मिळालेली राहुलची साथ. याच्यामुळे एक ज्या ठिकाणी धाव होती त्या ठिकाणी पडून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे ती 14 पर्यंत. 14 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स, 44 रन्स रिक्वायर्ड. पुढचा चेंडू आपण बघतोय कशा पद्धतीने टाकेल निकेश. राहुल समोर खेळण्यास तयार आहे. पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉटवर टप्पा पडतोय. चेंडूला अनपेक्षित उसळी मिळतोय, बाउन्स मिळतोय, अनएक्सपेक्टेड बाउन्स होता, लक्षात आले नाही फलंदाजाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर हेल्मेटवर आदळतोय, कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये आणि पंच दर्शवतात इट्स अ 1 बाउन्स. पहिली ताकीद देण्यात येते बाउन्स बद्दल ती गोलंदाजाला, परंतु खरोखर गोलंदाजाचं कौतुक करायला लागेल. टप्पा अचूक ठरलेला आहे त्यांनी. दोन्ही चेंडू होते ते गुडलाईन स्पॉटवर टाकले होते. पण या वेळेला चूक करतो गोलंदाजाने, तेवढी चूक केलेली आहे त्या क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक अविनाशच्या हातातून चेंडू निसटला गेला सीमारेषेपार. मिळालेला आहे झणझणीत असा षटकार. चांगली संधी प्राप्त झाली होती, परंतु अविनाश हा तुम्ही झेल सोडलास की सामना सोडलास हे येणारे काही चेंडू आणि येणारे काही वेळच आपल्याला दाखवणार आहे. एक सोपा नव्हता, अवघड झेल होता, परंतु असले झेल घेणं किती क्रमप्राप्त असते हे आपल्याला थोड्या वेळानं जाणवेणार आहे. राहुलला जीवनदान मिळतोय. संघाच्या त्या जीवनदानाबरोबर 6 धावा सुद्धा खर्च होता. धावसंख्या होते 20 रन्स. परंतु गोलंदाजाचं खरोखर कौतुक करावं लागेल. अतिशय अप्रतिम टप्प्यावर गोलंदाजी करतोय निकेश. ऑफस्टमचा जो मारा आहे, ऑफस्टमची जी लाईन अँड लेंथ आहे तो मात्र ती सोडत नाहीये. खूप महत् प्रयास करावे लागतात ते राहुलला. थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू अगोदरचा होता, त्यावेळेला राहुलने प्रयत्न नक्कीच केला होता स्क्वेअर लेग सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकाला चकवण्याचा, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक अवघड झेल होऊ शकला असता. पण अशा प्रकारचे झेल घेणं अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्यामध्ये कन्व्हर्शन करणं गरजेचं असते, परंतु त्यासाठी तो मुकला होता अविनाश. बघूया पुढच्या चेंडूवर काय घडते. पुन्हा एकदा चांगला चेंडू अचूक टप्प्यावर ऑफ स्टंप पिचिंग यॉर्कर लाईन डिलिव्हरी होती. एक धाव काढली, दुसरी धाव घेण्याचा रुपेशचा प्रयत्न होता, परंतु राहुल मात्र चेंडू आपल्या क्रीज पर्यंत पोहोचला नव्हता. एका धावेवर संतुष्ट व्हायला लागलं दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या झालेली आहे ती 1 ने वाढून 21 धावा, 21 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 44 धावांचं लक्ष आहे, त्या दोघांनाही माहिती आहे आणि त्या पद्धतीने जी सरासरी पर्याप्त आहे त्या पद्धतीने सामना चालू आहे. गोंधळपाडा संघाचं जे
पाठलाग जो आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. दोन फलंदाज त्यांचे नक्कीच बाद झाले, परंतु रुपेश आणि राहुल ही जोडी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत संपूर्णपणे आशा किंवा सामन्याचं जे इक्वेशन आहे ते त्यांच्या दृष्टीने काही अवघड नाहीये. रुपेश आपल्या स्ट्राईकवर आहे, तो रुपेश संघाचा यष्टिरक्षकची भूमिका सुद्धा त्याने पार पाडली होती. अकोट टप्प्याचा चेंडू, यावेळेला चेंडू हवेत आहे, परंतु यावेळेला स्वीपरचा क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. सुंदर झेल घेतो आणि फलंदाज बाद. थोडासा अखूट टप्पा ठेवला होता, एवढा सुद्धा रूम गेलेला नव्हता. पूर्णपणे चांगल्या पद्धतीने अप्पी स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न केला रुपेशने, परंतु त्या ठिकाणी गोलंदाजाने किंवा कर्णधाराने क्षेत्ररक्षण करणाऱ्या एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवला होता आणि त्या क्षेत्ररक्षकाने सुद्धा कोणतीही चूक न करत तो झेल अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या हातामध्ये सामावून घेतला आणि रुपेशला माघारी पाठवण्यात ते यशस्वी ठरले. तिसरा फलंदाज बाद होतोय. गावदेवी गोंदलपाडा संघाचा 2 षटकांची बघता बघता समाप्ती झाली. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या किती तर 3 गडी बाद 21 धावा. आता 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि आवश्यकता आहे ती 23 धावांची. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आला गोलंदाज अविनाश, ज्याच्या हातातून झेल निसटला होता राहुलचा, परंतु त्याच अविनाशवर जबाबदारी आहे एक चांगली गोलंदाजी करून राहुलला बांधून ठेवायचं आहे किंवा राहुलची विकेट्स काढायची आहे. ही जबाबदारी अविनाशची आहे. किंवा राहुल काय करतोय, राहुल त्याच्या जखमेवर मीठ चोळतोय का हे बघणं आता नक्कीच आपल्याला कौतुकास्पद ठरणार आहे या नंतरच्या षटकामध्ये. अविनाश तो राहुलने प्रथम फलंदाजी करत असताना अतिशय चांगला खेळ केला होता. 2 षटकार मारून आपल्या संघाची जी धावसंख्या आहे ती एक चॅलेंजेबल केली होती. हा चांगला चेंडू, पहिला चेंडू बीट करतोय फलंदाजाला. अपील सुद्धा केलं होतं, परंतु अपिलामध्ये तेवढा आत्मविश्वास मात्र नव्हता, उत्साह नक्कीच त्यांच्याकडे होता. अतिशय चांगला चेंडू, पहिला चेंडू आपण बघितला, खरोखर अप्रतिम दर्जाचा चेंडू होता. सुरेख टप्प्यावर ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला थोडासा चेंडू होता. चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचता मारण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज राहुलने. यश मिळालेलं नाहीये. उर्वरित काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. 11 चेंडू 23 धावा. आपण चेंडू चांगला होता असं वाटलं होतं की राहुल हा चेंडू भिरकावून देईल, परंतु तसं काही झालेलं नाहीये. 1 धाव मात्र मिळते. आपला जो छोर आहे, आपला एंड आहे तो चेंज करतोय राहुल आणि 1 धावसंख्या वाढतोय. धावसंख्या होती ती 22 धावा. अर्ध्या धावा लक्ष आहे ते गाठलेलं आहे ते गावदेवी गोंदलपाडा संघाने. आवश्यकता आहे उर्वरित 10 चेंडूत 22 धावांचीच. नवीन आलेला फलंदाज सूरज काय करतोय, कशा पद्धतीने साथ देतोय राहुलला आणि कशा पद्धतीने आपल्या संघाची जी अवघड परिस्थिती आहे किंवा जे मार्गक्रमण आहे ते पार पडतोय ते बघणार आहोत आपण. आता सूरज एक उंचपुरा असा धडभक्कम असा खेळाडू आणि चांगल्या प्रकारे एज घेतली बॅटची. उर्वरित काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. राहुल मात्र आपली संघाची परिस्थिती बघतो कशा पद्धतीने विकेट जात आहेत. कारण पहिला अमितने चांगली सुरुवात करून दिली होती गोंदलपाडा संघाला. तदनंतर मात्र गोलंदाजांचं खरोखर कौतुक करावं लागेल. ते
जय हनुमान थळेपाडा संघाचं अतिशय चांगली गोलंदाजी, कदाचित आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळताना किंवा आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना त्यांची गोलंदाजी चांगली बहरत असताना सुद्धा बघतोय. अविनाशचे तिन्ही चेंडू आपण बघितले अतिशय चांगले अचूक टप्प्यावर टाकले होते आणि त्याचं फळ सुद्धा त्याला मिळालं. जी मेहनत घेतली त्यांनी, जी फलंदाजी करताना, तीच मेहनत तो गोलंदाजी करताना सुद्धा बघून येतो. नवीन फलंदाज आपण बघतो सागरला आता आवश्यकता आहे ती आपल्या फलंदाजी बरोबर आपल्या सहकार्याला सुद्धा स्ट्राईकवर आणण्याची किंवा साथ देण्याची, ज्याच्यामुळे जे 22 धावांच्या अजून येणाऱ्या 9 चेंडूत 22 धावांची आवश्यकता आहे, ते मार्गक्रमण करणं सुकर जाईल. अविनाश डावखुऱ्या फलंदाजीसाठी पहिला पुढचा चेंडू घेऊन येतो. सूरज सागर फेस करतोय, त्याला कशा पद्धतीने फेस करतो, क्षेत्ररक्षण बघा कशा चांगल्या पद्धतीने लावलेला आहे. लाजवाब, सुंदर, सुरेख, अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. कोणतीही संधी देत नाहीये तो फलंदाजाला. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि ती टप्प्यावर गोलंदाजी करताना त्याची लाईन आणि लेंथ सुद्धा तो योग्य राखतोय. अतिशय चारीच्या चारी चेंडू त्याने चांगल्या दर्जाचे टाकलेले आहेत, चांगले टाकलेले आहेत. स्वाह. याही वेळेला एक जोरकस फटका फसलेला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नाही. एक धाव घेतली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वी ठरतोय. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु राहुल, क्या बात है राहुल. मोठे स्ट्रोक्स जेव्हा येत नाहीये तेव्हा रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली महत्वाची असते. हेच बघा शिकण्यासारखं आहे. काय काय जणांनी ज्या वेळेला मोठे स्ट्रोक्स येत नसतात त्यावेळेला अशा रनिंग बिटवीन द विकेट्स अशा अपेक्षित असतात. धावसंख्या झालेल्या आहेत 25 आणि फाटकसह कालच्या दिवसात 21 संघांनी सुद्धा ही चूक केली. मोठे स्ट्रोक्स फक्त मारले, षटकार आणि चौकारांच्याच धावा घेतल्या. एकेरी दुहेरी धावांवर त्यांनी लक्ष दिलं नाही आणि म्हणून त्यांचा स्कोर कमी झाला होता. प्रकाश हालेकाना याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, नंतरच्या 2 चेंडूंवर त्यांनी 2 निर्धाव चेंडू काढले आणि तिसऱ्या चेंडूवर त्याचा दबाव आला, बाद होऊन तंबूत परतला. अशा प्रकारे चुका केल्या त्यांनी. त्या चुका नक्कीच गोंधळपाडा संघ करत नाहीये. अतिशय चांगलं त्यांचं रनिंग बिटवीन द विकेट्स. 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 चेंडू येणं बाकी. राहुल मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू काही काळ हवेत आहे. उंची किती आहे? उंची खूप आहे. दुरी किती आहे? ती दुरी पात्र क्षेत्ररक्षकाला भेटून जाऊ शकत नाहीये. सुरेख झेला आणि फलंदाज राहुल पेडणेकर बॅक टू द पॅव्हेलियन.
धन्यवाद डीजे. अतिशय चांगलं तुमचं साऊंड सिस्टीम आहे. माईक सुद्धा अतिशय चांगले आहेत, कारण त्याच्यामुळे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आवाज आपला येतो. युट्यूबवर सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचं प्रक्षेपण केलं जातं, युट्यूबला सुद्धा. खरोखर धन्यवाद ड्रीम्स क्रिकेट, लाजवाब. सूरज भोईर साऊंड सिस्टीमचे मालक, अतिशय लाजवाब, सुंदर. सूरज भोईर सुंदर, खरोखर सुंदर सुंदर तुमचं साऊंड सिस्टीम, सुंदर. या ठिकाणी ड्रीम्स क्रिकेटचं प्रक्षेपण लाजवाब, सुंदर. दोन्ही कॉम्बिनेशन अतिशय चांगलं आहे. आणि विनयची गोलंदाजी तर त्याही दोघांपेक्षा अतिशय चांगली बहारदार बघायला मिळाली. 2 चेंडू टाकले त्याने, दोन्ही चेंडूंवर एकही धाव खर्च केलेली नाही आणि डावखुऱ्या फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं साजेसं त्याला क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. योगेश फलंदाजी आलेला आहे आणि त्याला 19 धावा जमवाव्या लागतील. मोठे 2 स्ट्रोक पहिल्या लागोपाठच्या चेंडूवर आले तर मात्र सामन्याचं चित्र वेगळं दिसेल. परंतु त्यासाठी योगेश एक नवोदित खेळाडू आहे, त्याला आपला कुछ कर दिखाने की तमन्ना आता करून दाखवावी लागेल. बॅकफूट पंच म्हणता येईल. चेंडू जातोय गोलंदाजाच्या डोक्यावरून, लॉंग ऑफ सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार. अतिशय चांगला स्ट्रोक्स आल्या अशा पद्धतीचा खेळ करण्याची गरज होती गोंधळपाडा संघाला. परंतु गोंधळपाडाच्या संघाच्या फलंदाजाने थोडीशी हाराकिरी केली, चेंडू डॉट्स घालवले आणि लक्ष खूप लांबपर्यंत नेऊन ठेवलं. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 15 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध जय हनुमान थळेपाडा. हा चेंडू आपण बघतोय कशा पद्धतीने ऑफस्टंपच्या खूप बाहेर आहे. पंच दर्शवतात की हा चेंडू स्क्वेअर आहे, व्हाईट बॉल आहे. एक अवांतर धाव वाढते, त्यामुळे इक्वेशन मध्ये जी थोडी तफावत होती ती मात्र दूर झालेली आहे. आता 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि आवश्यकता आहे 14 धावांची. 14 रन्स रिक्वायर्ड, म्हणजे 2 षटकार किंवा 1 षटकार 2 चौकार जरी आले तरी सुद्धा सामना गोंधळपाड्याच्या बाजूने जाऊ शकतो. परंतु त्याकरिता हा चेंडू महत्वाचा. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी होती, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव गेली, दुसरी धाव काढण्याचा. क्या बात है, क्या बात है, डायरेक्ट हिट, वाह, लाजवाब, फलंदाज बाद. जर धाव झाली असती तर 2 चेंडू 2 षटकारांची आवश्यकता भासली असती. परंतु तो जो क्षेत्ररक्षक होता अतिशय अचूक नेमबाजी केली होती. यासीन मर्चंटच्या भाषेत सांगायचं तर त्याने खरोखर लहानपणी गोट्यांचा खेळ जास्त केलेला असेल किंवा झाडावरच्या चिंचा आंबे पाडायला नक्कीच जात असेल तो निमेश. खरोखर अतिशय अप्रतिम फेक केली, सीमारेषेवरून फेक केली, डायरेक्ट यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. अशीच गोटी नेम काढला होता तो मार्टिन गुप्टिलनी. अचूक फेक केली होती. महेंद्रसिंग धोनीला बाद केलं होतं धावचीत मागच्या वर्ल्ड कप मध्ये आणि भारताचं आव्हान त्याच ठिकाणी संपुष्टात आणलं होतं. 2019चा तो वर्ल्ड कप होता. सामना बाजूने आपल्या झुकते की काय असं वाटत असताना त्याच वेळेला ती दुसरी धाव काढताना मार्टिन गुप्टिलच्या अचूक नेमबाजीने धावचीत झाला होता तो महेंद्रसिंग धोनी. चला तर बघूया पुढच्या 2 चेंडू 13 धावा. योगेश मात्र मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आडव्या बॅटने तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये चेंडू पाठवतोय, कारण चेंडूला तेवढा रूम नव्हता. तोच जर आपण पुलचा फटका आडव्या बाजूला मारला असता स्क्वेअर लेग वगैरे ठिकाणी तर हा चेंडूवर षटकार किंवा चौकार जाऊ शकत होते. परंतु तसं काही झालेलं नाहीये. आता मात्र औपचारिकता राहते. 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 12 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगली गोलंदाजी विनयकडून सुद्धा बघायला मिळाली. त्याच पद्धतीचा खेळ आहे. हेच चेंडू आपण बघितलं रोहित शर्माला जर मिळाले तर रोहित शर्मा तेच चेंडू पुल पारून अतिशय चांगल्या पद्धतीने षटकार मारून सामना संपवतो. परंतु तसं काय होत नाहीये आणि सामना जिंकतोय तो अचूक गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. जय हनुमान थळेपाडा संघ.
मैदान के अंदर आइए। नेक्स्ट मैच इसके बाद का जो होने वाला इस मैच के बाद नंदेपाड़ा फकीरपाड़ा के बाद हाशुरे बनाम नौखार के बीच दोनों टीमों के टीम संगनाक से निवेदन है कि अपने अपने स्कोर को लेकर आप तैयार रहे ताकि अगले मैच